झुमऱ्या झुमऱ्या येणं रे येणं, थंडी वाजते का? तू असला की थंडी वाजत मला गरम वाजते ते. येणं बा येणं रे. पागल झाले का बा तुम्ही? आडवी टांग तास करता बाबा कुत्रे आणि काय 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 भोक्स पाडताय मग पॅन्टीले? मी नाही येत मग तुम्ही बेकार आहे बाबा. तुम्ही झपा बाबा, मी चाललो दूर. मग तुमचं काही खरं नाही. नामदेव भोजनांचं मला भाऊ काही खरं नाही. हे बिफरेला आहे माणूस, पुरा बिफरेला भाऊ. तू काही घरी मला वाटते काही चान्स भेटत नाही माणूस. त्या ट्राय करून द्यायचा भाऊ. पुरा बोकांडून राहिला माणूस, बियाचा बोकड्यात वाटते. बाबू झुमऱ्या आठवत काही खरं नाही. हे मला पुरं म्हणजे असं धतिंग राहिलं तिथे भाऊ. नामदेव भोजा काही खरं नाही आज. तो छोट्या वय करून राहिला नामदेव भोजा. दिन नाही तुला दन काय राहायची बाबू तर बिफरेला बाबा कोणी बी नाही जंगलात. येईन उठीन दिन दाबून काही खरं नाही दिसत मला नामदेव भोजा. येणार रे, थंडी वाजून राहिलेल्या का कसा माणूस आज रे. ये ना, मी काय करून राहिलो काहीच नाही करत ना. ये रे ये रे ये रे. अरे का थंडी लागे वाजे म्हणून मला तू चिटकलं का? ये 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 तू असलाय गरमा घेते मले. ये 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 रे. आता नाही काय करत ना, आता नाही टाकत ना टांग आडवी. मी झपा हो बाबा मरा तिकडे मुत. मी नाही झपत तुमच्या जो काका माकात जीव घेता का बापा? तुमचं काय खरं आहे हो बाबा? देता दणका मले बसा लागेल मला भ्या भ्या करू बापा. त्याला लागेल मला हेकोडं काय खरं आहे तुमचं? तुम्ही बिफरेला बापा. ते बाबा चल पहिलं करून आता पाहुण्यावर जायला लागेल बाबा. बसायला तिकडे काही खरं नाही बाबा. हे नामदेव भजनाने लागे पुरून पोय उठून पोय काही खरं नाही. हे बसला रे बाबा झुमरा बसला रे बाबा. हा माणूस बहार आहे रे बाबा. हा नामदेव पुरा बहारा माणूस आहे. बहार आहे म्हणून मायलेल्या काय हे जंगली जनावर काय सुसू देत नाहीत रे भोहे रोयटे तर अजिबात सुसू देत नाहीत माणसाले. काय भाव हो कसं रे? आम्हाला का खलास करता का रे भाव हो? हानू हानू माझा जीव थंडागार झाला बाबा. तो एक मोठ्या आता तिकडे जाऊन पसरेला. मायले त्याने म्हटलं चालतं तो येऊन नाही राहिला. हे इथले का एकटे हिसके घेणार बाबा. रे भाऊ जाणं पिच्चा सोडानं भाव हो. काय आमचा का जीव घेता का? काय बा किती खाणार रे किती खाणार बाबा. जीव कावला माया कावला मा जीव. जातही नाही भूले जबरदस्त झाली ना माणसाला. जरा शेक भेट नाही बाबा हे रोटी जरा शेक नाही. काय करा माणसानं काय झक मारीन माणूस. आता पुढच्या अशी बंदूक आणतो याच्यासाठी स्पेशल आणतो. धडो धडो उडून टाकतो सायाचे. लय जीव खावला ना लाजा. काय करता किती खाना येईल. असे गेले की असेच येतात. असे गेले की असे उरार तयार होतात. हे माय गेले का काय लागत जात आहे भाऊ. रे बाबा गेले मुतल्या का जीव सारा कावते रे बाबा यायले. काय करा बाबा. वानेर वेगळे तराजा डुकर वेगळे हरणा वेगळे. आता हिरोईटे घोड्यासारखे जात. मायचं कायच करा शेतकऱ्यानं. कुकडे पुरणारा शेतकरी कुकडे दम मारणार आहे. परत जर माणूस जर नसला की नाही शेतकरी जर नसला की खाक करून टाकतात पुरे खाक राख. त्याला चड्डी घ्यायला पैसे राहत नाही तुम्हाला सांगतो. एवढंही पीक होत नाही त्याच्या वावरात. एवढे जंगली जनावर झाले खाऊन टाकतात पुरं. त्याला काय पाहुणे खाकू करून राहिला. आलेले काय पाहुणं बी. बरं बापा बुडे बरे आले बा तुम्ही. मी आता हाण्याला जेवून राहिलो. बरा दिवस निघला खाण्याला येऊन राहिलो बापा. सासूला बी वावरात जवळ बी वावरात बापा. काय डाका टाकता का बापा वावरात? दोन्ही तर बाबा वटी टाकणार तुम्ही आज कसे का वावरात आहे. सासरा इकडे बसेला जवळ इकून या कोपऱ्यावर येऊन राहिला. दादा बुडेबा काम करा. तर असे बोलता काम ना करा तर तसे बोलता. अरे काय करा मग माणसाने सांगा बा बुडेबा. काय बा आता करून राहिलो ना काम धीरे धीरे. कसं आता लाईट नाही आहे म्हणून माझा सासरा तिकडे जाऊन बसला मी इकडे. सुचलं बापा सासऱ्या जवळ आले आज. साऱ्या गावा जेवढी तुम्ही बरे आले वावरात. चांगला आहे बा. असेच काम करत जा पाहुणे बा. हो बुडेबा तुमच्या आशीर्वादाने काम करतो बाबा. हो समजलं मला आता काय असते काय नाही. तर होय दीपणा सोडला मी आता. पाहुणे माझ्या सासऱ्या बरोबर राहत जाय ना त्याच्या माग एक तर पहिलेच भ्या काढायचो गडी. कधी मस्त तापमाप करायचा बसायचो एका ठिकाणी. सासरा या कोपऱ्यात तुम्ही इकडे. माझ्या सासऱ्याचं मा पटन तो माझ्या छत्तीचा आकडा पण वावरात तरी येऊन राहिलो आम्ही पाणी द्यायले. कसं तरी कसं माझ्या सासऱ्याकडे मी ढोंगण करतो. माझ्या सासरा माझ्याकडे भरते. अशी परिस्थिती आहे आमची. द्या बाबा ना पोटो. पण पाहुणे बा चांगलं काम करून राहिले. पण आता हरणा डुकरो वा हे रोयटे मोयटे जराशे आवाज देत जा आता. जरा मुली साथ द्या बुवा. कसं मी कसं तुमचं काम करतो तुम्ही मला काम करा. आता मग येऊ का मग मी काय तो आता झोपून थोडेसे रखवाली करा तुम्ही. बाबू डेबा मी तुमच्या आशेनं आलतो. म्हटलं चला आता गप्पा गोष्टी मारायला. बुडा झाला एका ठिकाणी ताप केला असता आपण बसलो असतो गप्पा मारा.
तुम्ही तर बाबा झपा या गोष्टी घेऊन राहिले मला सुरू करून तुम्ही वावरा चांगला. काय राजा पाहुणे बा जवान सारखं जवान रखतो राजा आणि तुम्ही म्हणता बसू. आता मला झोपू दिलं पाहिजे बाजू मी काय राजा माणसा माझ्या जीवाकडे तर पहा राजा. हा काय वा कसा म्हातारा माणूस मी झोपून जाईल राजा. थंडीगार झाली हो राजा माई. हा एवढं काम करा ना आपलं तुम्ही हाना डोकून मी झोपतो. बरोबर बाबू डबा जाऊ द्या बाबा या झपा तुम्ही जावा मी पाहतो बाबा येऊ नाही देत मी. हा तसंही मला आता काही लाईट नाही फाईट नाही आता वीर न जाय मला काही झप येत नाही म्हणा. हा जावा तुम्ही जा पहा काय मग पाहुणे बा येतो मी. हा झोपतो की मस्त जमलेले बाजू आयता सापडला हा पाहुणा मुतल्या हा पण राखण करते मी राहतो आता झोपून. हा मोठ्याचा पहिले झोपेला आता मी जातो आणि झोपतो. पुढे मोठा आयडिया बाजारा भाऊ दिला मला सुटून आणि मी नाही होस म्हटलं का त्यानं पण जाऊ दे म्हातारा माणूस ऐका लागते. हा अरे बिचारानं किती काम करा. हा चाल बाबा आपलं काय होणार आहे. आणू आता हरणा डोकर त्या मस्त संडाल झपा काढत अशी मी घेतो इकडे हिसके हरणा डोकर रोयटे हाण्याला हाय जा सांड्या रग्या आहे ना साला झागडी या ना ठीक जसं की हा मला पैसे देऊन राहिला मायलेल्या का मोत्या. हा मस्त रे गड्या तो थंडी वाजते हे वाजते थंड झपून राहिला नाही काही वाघासारखा. हे रघ्या तुलेच अक्कल नाही ना घे ना उरा पोटावर दोस्ताना तो मोत्या नुसता आयती वैती रोजदारी घेते तू इकडे झटके घेतो हरणा डोकरा हाण्याचे. तू रे फोडून राहिला आणि तो थंड झप काढून राहिला मोत्या त्या उरावर. रग्या बस झाला आता वावर जंगल तुळलं. हा बस झाले हरणा डोकरा हाणं याची झप झाली त्याला देऊ आता पाठवून हरणा डोकरा हाण्याले आणि आपण थंड झप काढू आता बस झाली याचे नाटकं. हा हा असा जर हे आपण ऐकत गेलो तर हा हिट गई डोक्यात हागी ना तर मोत्या. चाल आता लवकर पाहिनो बादशा काय संड झपेला वाघासारखा. मायलेल्या का ढोरा डुकरासारखी झप लागली याली तर. हा सोबळीन काहीच नाही ढराल गोरते हात आज तर घुरून बी नाही राहिला लेखाचा वाघ. काय झालं काय लेखाचा काय घोरणार आहे म्हणा ढारडूर काय करणार आहे थंडीत. चाल बरं पाहू बरं. हो गड्या मोतीराम उठणं रे उठणं. हो गड्या कधलो झपत रे उठणं का मला हिसकी घ्यायला लावता का लेखा. हो गड्या सण्ण झप लागली लेखाले उठून नाही राहिला बा हात. अरे हो गड्या मोत्या यायला तो घोरेची सवय बा घोरून नाही राहिला. आवाज नाही राहिला तर एका आवाज असतो उठते पहा म्हणजे याची झप जागृत आहे ना. असं कोण काय झालं त्याला बरोबर हात लावून पाहतो यायला उठवतो एकाला चिमटा घेतो आता जोऱ्या चिमटा घेतो आपण वड लावते आता दाबून चिमटा घेतो. वड लावते ना कसा वड लावते हात कसा चिमटा घेऊन राहिले एवढा तरी काहीच नाही होऊन राहिले काय झालेले काय यायले चिमट्याचा काही फरक नाही पडत. हो गड्या मोतीराम रे हो गड्या मोतीराम काय झालं रे बापा. काय झालं बहुते बापा काय झालं यायले तर. अरे बापा नाकच बोंद आहे श्वासही चालू नाही रे गड्या काय गेला का रे बाबा हा वर का मेलाच नाही रे बाबा. हो मोतीराम हो गड्या मोतीराम रे मोतीराम मेला वाटतं बा मोत्या मेला वाटतं काय खरं नाही वाटून राहिलं बोली गेला वाटतं भाऊ थंडीनं घात केला भाऊ थंडीनं मारला भाऊ मोत्या असं वाटून राहिलं मला. हो गड्या मोतीराम हो गड्या दोस्ता मी तुला हरणा डोकरा हाणायला लाद नाही ना उठणं भाऊ गड्या उठणं माई परिस्थिती पाहतं का रे हो मला चिवत्या बनवतं का रे सासरं कोण ठेवला का रे तुनं. हो मोतीराम हो माय मोतीराम गडी काय झालं बाप्पा हलून नाही राहिला डोलून नाही राहिला. चाल बाप्पा चाल लांबदेलं बोलवून नोटीस तो पाहिन काय झालं याली तो खरंच न हलून डोलून नाही राहिला ना गड्या मोतीराम दोस्ता काय झालं लेखाचं मुली काय समजूनच नाही राहिलं. हो गड्या मोतीराम भाऊ हो मोतीराम गड्या नक्की गडबड आहे काहीतरी. चाल बाप्पा नामदेल बोलवणार नोटीस तो पाहिन काय आहे तर आपल्याला हे काही समजून नाही राहिलं आता. बंदे रे जंगलातून जमा करायला लागतील नोटीस आणायला लागतील बोलो. गडी मोठ्या गेला वाटते रे गड्या गेला वरच गेला मला असं वाटून राहिलं बाबा खरंच न मेला मावगडी. सासही चालू नाही काहीच नाही का मावर आफत येते आता भाऊ मावरच नाव घेतील झाले. चाल बाप्पा चाल पहिले नामदेल बोलवणार मग पुढे काय येतं बाबा काय येतं वागडी मोतीराम काय झालं रे तुले
मोतीराम मोते मेला रे बाबा. ओ शांताराम, ओ नामदेव, ओ तुकाराम, यार ओ देवल्या, अरे मागडी रे. काका आपण रात्री दिवसा टोले घेऊन राहिलो या कांद्यासाठी. हा कांदा काढल्यावर आपल्याला भाव भेटेल की नाही बाबा? हा, चांगला भाव भेटला तर बरं, नाही तर मग काय, मग टोले घेऊन हिसकी घेऊन काय फायदा? काय गड्या बाबू भूषण, हे कसं आहे म्हणता, वरली सारखा गेम आहे, लॉटरी लायला असं समज. हा हा, म्हणजे झालं भाव भेटले तर लखपती, नाही तर मग कसं आहे, आपण आहे भिकारी. हा, त्याला काही आता इलाज नाही. ती म्हणजे बाबू लॉटरी व्हायला आहे. हा, याचं काही खरं नाही आहे. हा, याचं या शेतीला कोणी मायबाप नाही आहे. भावाचं तर काही सांगू शकत नाही, नो गॅरंटी आहे. जो माल पिकवते त्याला भाव ठरवायचा अधिकार नाही आहे, दुसरे लोक ठरवतात. काका तुम्ही म्हणता आपल्या मालाचा आपल्याला भाव ठरवायचा अधिकार नाही. हा, मग हे कंपनीवाले किंवा हे दुकानदार लोक साबण विकतात आपल्याला, 10 रुपयात साबण 10 रुपयाला देतात की नाही. आपण काऊन नाही मग ते 8 रुपयाला घेत किंवा 4 रुपयाला घेत? मग आपला हा कांदा काऊन आपण 2 रुपये 3 रुपये 4 रुपये किलो देतो द्यायला, आणि तेच भाव ठरवतात आपला. मग आपण आपल्या वस्तूचा भाव का नाही ठरवू शकत? नाही, मी एवढा मोठा नाही बाबा. मोठा असतो एवढा, मला जर अक्कल असती तर मी अटी असतो का बसेल? हा, म्हणून तर म्हणून राहिलो तुला, शिक बापा शिकला की हे सारं समजते, कसं काय भानगडी करा लागतात. तर आम्हाला काही अक्कल नाही ना रे भाऊ. हा, भाव कोण ठरवते काय होते आपल्याला काहीच माहिती नाही. तू शिक बापा आणि तू आम्हाला सांग. का आपल्याला आपल्या पुढचं दादा शिकायच लागेल बा. नोकरी नाही लागली चाली, पण आपलं हित आपल्याला समजलं पाहिजे. हा, त्यासाठी तर मी आता 100% शिकतो. आता मागे पुढे पाहायचंच नाही. हा बाबू मोठा होय बापा, शिकून मोठा होय बापा. हा, काही खरं नाही बरे, जमीनचा पसारा बेकार आहे बरं बाबू, तुला सांगून राहिलो मी. हा, बेहाल काम आहे. हा, आता हे काय सांगतो तू, कांदे आहे म्हणजे माती मोल आहे भू शेतकऱ्याचा होणार. काय सांगतो तू, परेशान व्हायला मी. तुलेच माहित आहे, तुला चड्ड्या नाही घेऊ शकत आम्ही. हा, तुलेच माहित आहे बापाची कंडिशन. काका ते झुंबर मामा आले. या हो मामा, बसा ना. गड्या झुंबरी आहे, बस. हो बा. अरे बापा झुंबर इकडे कसा काय रे बा तू? हा, जवळ जेव्हा तो नामदेव भाऊ तिकडे कल्ला करीन ना बा, ते कामाले तो नामदेव भाऊ ज्या राती पाणी द्यायले. हा, काय बा, का भानगडी आणतं का बाबा? हा, कुकडे सोडलं तू नामदेव भाऊले. मग ते विचारूच नका, आता पागल झाला नामदेव भाऊ. त्या माहेरीला काय एका चादरीत घुसलो, कसाच करे बतालो, आणि तो धरेलेच पाय म्हणतो नामदेव भाऊ. आलो बापा इकडे पोहे मूत, का माझी इज्जत लुटत्या काय माहित बाबा. तो मी नाही जात तिकडे आता. ते पाणी देणं भेणं झालं गेलं चुल्यात, ते अंग शकतो बाबा मी, गरम नाही तो मूत बेकाराचा नामदेव भाऊ. काय बाबा, घ्या मग हीच का दाबून, का एका चादरी झपा लागते का? काही नाही मामा तुम्ही काय करीन बे नामदेव भाऊ, काही बघतल्या का काही बी. अरे बाबा, आज माझी इज्जतच लुटली होती. माझा काय सांगा तुम्हाला पाहुणे बाबा. हा, वाचून आलो बाबा माझी इज्जत. मला माहित आहे काय आहे. मग खोटं वाटत सीन तर त्या रघु बुड्या विचारलं मी काय हाल होते माहित. तो बुडा आला म्हणून वाचलो मी बापा. तो बुडा गेला तिकडे, मी आलो इकडे. तो आहे पडेल नामदेव भाऊ तिकडे, बोरीच्या झाडा खाली पडेल. मग तुम्हाला बेकारा बापा. गेलो मग दाबू. कसा आहे झटका. आले का माणसा बा, तुम्हाला बऱ्या झपा लागल्या रे. पाणी दिलं सोडून लगा देणं, झपाच काढून राहिले. पाहुणे बा, पाण्याला लाईटच कुठे आहे राजा. लाईट नाही म्हणून बाबा बोईच्या झाडा घे तर चादर आजा पडेल म्हटलं घ्या अंगावर. मग आता एक पेशल का घ्या तर 3-4 अंगावर घ्या, पण निवांत नाही तेवढ्या. काय तर काय भुवा नामदेव भाऊ गोड घेते, गेलं सुरू नामदेव भाऊ का आलं बा पुणे इकडे. मग जाऊ दे बससाठीचा. पण यंदा थंडी लय पडून राहिली गड्या. झुंबर थंडी लय पडून राहिली गड्या. बा बेजा थंडी आहे बाबा. त्याला पुरत नाही, मरायला तर 300 रुपये रोजाला साठ्याला पुरत नाही हो बापा. हा, ते रोजदारी तर जाऊ द्या बापा. इज्जत लुटली तर काय करसा, असं बताल माणूस असला सोबत तर काय खरा भाऊ बिफरेला तर नामदेव भाऊ. फायदा मामा, मागून चड्डी वाटली जिंद तुमची. नामदेव भाऊ टांग टाकली जिंद. या ना दाबून येसान पाणी द्यायला जाती. नाही कानखडी बापा, आता नाही ना आपल्याला नामदेव भाऊसाठी. हो बाबा मूत, आपण नाही येतो बापा. आता नाही येत मी. ते माणूस चांगला, काही बोकून राहिला का थंडीला वाजली त्या माणसाला म्हणून तुला चिटकला. तुला काय हे करून राहिलता का काही ले का. आम्ही आता भूषण्यात मी एका चादरी झोपतो का रे बाबा भूषण. काका मी एका चादरीत असतो ना, आम्ही दोघे जण एका चादरीत झोपतो. मी झपा बाबा, आपण नाही झपत बाबा. मत घर होते हो बाबा, काही खरं नाही ते. अरे मोतीराम गेला रे मोत. काय रे मोतीराम उठणार रे, उठणं बापा. अरे गळा हो मोतीराम रे. अरे यार मंदिर आला यार. आता बुड्या जावा, काय झालं बा मोतीराम बुड्याले. हा, कोण बोलून राहिला रे बुड्या.
आता भेटलो तुम्ही. चला बरं पाहुणे बापू, काय झालं बुड्याले? नक्की डुकरा फुकरा मारला असेल बुड्याले. हो चाल बा झुंबर पाहू बरं काय आहे तर. नक्की जंगली जनावरांना हमला केला बुड्या. हा नक्की. हो चला. आलो बुडे बा आलो. गड्या नामदेव उठ रे हो नामदेव. उठ ना मोतीराम गेला ना रे, माझा सोबती गेला ना, मेला ना तो. अरे हो उठ रे हो गड्या नामदेव. ए ढोरा उठ ना रे बाबा, उठ ना रे गड्या उठ ना. काय बोलून राहिले बाबा बुड्डे बा तुम्ही? का पागल झाले का तुम्ही? रात्री का भूता गीता झोडत नाही तुम्हाला? झोडपला का काही? बिलंगला का काही? मर्यादा गोष्टी घेऊन राहिल्या तिथा मोतीराम बुडा मेला. अरे बाबा खरंच बाबा तटीसा गेला तर बोलून नाही राहिला तो. खरंच गेला ना. चाललं लवकर चाललं. कसं म्हणजे असं पडेल आहे ना, चित्तांग पडेल आहे ना. मला टेन्शन आलं, काय झालं काय नाही झाले. चाललं तेव्हा काय राजा माई भापर गुंडे करून देऊन राहिले तुम्ही, घेणार देणं. काय खरं बोलून राहिले खोटं मला काही म्हणजे समजून नाही राहिलं बा तुमचं. खरंच काय म्हणजे नेमकं? अरे बाबा दोस्ताबद्दल मी खोटं बोलू का? चाललं ताटलं पाहिजे द्यायला काय झालं तो बोलून नाही राहिला, काहीच नाही ना. चित्तांग पडेल आहे ना, तो हलून नाही राहिला, डोलून नाही राहिला, काहीच नाही करून राहिला ना. तो त्याची हालचालच बंद झाली ना. चालणं ताटलं तर चाल. बरं जाऊ पाहू काय झालं तर. पहिले मला फोन लावू द्या 2-3 जण राहिले. फोन लावू द्या मला. अरे हॅलो, समाधान तू कुठे आहे तुम्ही? अरे वावरातच आहे ना बा. रे वावरातच आहे नामदेव. काय म्हणत होता बा? बाबा चला ना त्या मोतीराम बुड्याला काहीतरी झालं बा. बोलून नाही राहिला, चालून नाही राहिला. रघु बुडा मला सांगायला आला ना तिचा. लढून पळून राहिला हा बुडा. काय अचानक काय झालं काय माहित बा? काय होईन काही नशीन झालं. त्या बुड्यानं जास्त गांजा फुकला असेल तर अंगात आला असेल तर अशीन पडेल. थंडी वाजून राहिली नाही काय आता? काही तुम्ही टेन्शन घेऊ नका नामदेव भाऊ. झपून राहा, मला झपू द्या. डोक्याला ताप ना येऊ बा. फक्त रात्री वावरात पाणी देऊ थंडीगार होते राजा. आता पहा हे 5 मिनिटं लाईट जाते, 5 मिनिटं येते. हे बुडे नांदे कुठे लागले? हे बुडे नशा करतात रातभर दिवसभर. आणि आपल्याला चला देतात, काही नांद नका लावू द्यायच्या. अरे आम्ही नशा करतो, काही लाज वाटते तुले? हो सम्या, काही लाज वाटते तुले? तुम्हाला येणं असेल तर यावं, मला सांग ना काम होतं. चला बुडा चला, आपण आपल्याला काही घेणं देणं नाही द्यायचं. उठते ना यो पाहू द्या पहिले बुडा काय झालं. हो चाल बाबा चाल. मोतीरामला काय झालं काय माहित बाबा. चित्तांग पडेल आहे ना. मदन भाऊ कोणाचा फोन होता? अरे बा त्या नामदेवचा फोन होता. काय त्या मोतीराम बुडेल काही झालं, तो बोलून नाही राहिला, चालून नाही राहिला, पडेल आहे एका ठिकाणी. तो रघु बुडा त्याच्या गेला नामदेव डोकं खायले. त्याचा फोन मला आला. चला म्हणते पाहायला काय झालं पाहू. मग सालान गावातला काम आहे. चला काय झालं काय नाही पाहू ना बापा. बोलून नाही राहिला बुडाचं. चला काही नाही झाला तटीसा. अरे नशा करतात पोरतात गळायचे डोंगरे. काय सुधी आहेत काय ते. गांजा संड वळला असेल त्याईनं. लागली झप डुलकी. आता कसं बेसू सारखा पडेल असेल. काय झालं असेल. ते दोन्ही बुडे नखरेले आहेत ना. गांजा पिऊ बोकस व्हायला ते. नंद लागू गांजा पिऊन पडेल आहे तो बुडा. हो काही बोलून राहिला का राजा समाधान भाऊ? असं असते का कुठे? नशा केली म्हणजे असा पडते का माणूस? रघु बुड्यानं उठून पाहिलं असेल की नाही त्या बुड्याले? काही बोलता राजा तुम्ही? ते बुडे रात्री गाल गांजा उडतील काही बोलून राहिले. चालन चटलो पाहू ना. काही नाही जा लागत नाही रे बा. ऐकणार बा तू साधू रे. तटीसा जाशील फालतू थंडी मर्याली. काय जातं जाऊ दे. काही झालं नाही तर बुड्याले. गांजा पिऊन जास्त फेल असेल त्या बुड्यानं. मा म्हटलं ऐक ना तू. मला माहित आहे काय शाळा आहे तर काय करा तू करा. गांजा तर पेला असेल फुल मध्येच पेला असेल त्या बुड्यानं. कमी जास्त करतच नाही ते दोन्ही बुडे. गड्या गांजा पिऊन असा माणूस लूट नाही पडत ना. आणि रघु बुडा काय एवढा मॅट आहे का? रघु बुडा किंग आहे का गांजाचा? त्याला समजते ना गांजा पिऊन नशेत कसा पडलेला माणूस काय आहे. पांडे झाले त्या बुड्याचे. त्या बुड्याला अक्कल नाही का? तू काही बघून राहिला काहीतरी झालं असेल त्या बुड्याला. तेच म्हणून राहिलो ना. चला आठवून पाहू आपण काय झालं काय नाही तर. नक्की साप माप रसला सांगा रात्री येतो काट्याचं काही सांगता येत नाही. थंडीचं घुसला की वाकाय म्हणजे त्याला थंडी वाजली साप आले तर दिला दणका बुड्याचे. असं झालं नशील ना. असंही असू शकते ना. जाऊ नका गड हो. पहिलेच तर रात्री पाणी देऊ थंडीगार होऊन राहिली. 5 मिनिटं लाईट येते, 10 मिनिटं जाते. 12 लोक जाणं तापा लोक येणं थंडीगार होऊन राहिली ना. कुठे जाता? मग ते पाहू आपण सकाळी काय आहे तर. सध्या नाही. हे लाईट आली तर आपल्या इकडे वांदे होऊन जातील ना. काय बघेलो असतो बघा. आतलं काम होतं. म्हातारा माणूस आहे. पाहिलं असतं काय आहे तर. तू गड्या तुला जास्त काही झाली तू जाय भाई एकटा. जाय भाई तू जाय भाई तटीसा. पाय काय झालं तर.
माझी एकट्याची फाटते ना म्हणून नाही गेलो असतोच मी तुमच्यासोबत. तुमचं शपूट कोण धरेला मी आता तुमच्या मागं मागं कोण राहिलो तर आपल्याला एकटी सवय नाही जंगलाची म्हणून. नाही तर मी काय थांबलो असतो गाडीचा. मी तर पहिले गेलो असतो पहिले बुड्याला पायाले. गळ्या समाधान तरी काय अडून पाहून राहिले. गाडलं काम आहे 5 मिनिटात जाणं आहे आपल्याला. 2 वावर ओलांडले की त्या बुड्या तडीचा त्यांना पाहून येऊन काय झालं काय नाही तर समजती आपल्याला काय झांबडतं. समाधान भाऊ घातलं काम आहे. फोन आला ना तुम्हाला चाला ना. नाही गेलं तर अजून आपल्या नाचीच बोम. खरंच तर बुड्या खरंच तर बुडा मरा. मग काय करसा सांगितल्यावर आले नाही वा असं होते ना ते. खरं समाधान कसं हड्या बसायची डांग मुळ्याची. खरंच जर ते बुडं मेलन भाऊ वावरा एक तर थंडी दिवसात काही सांगता येत नाही. आपल्या जण तो थंडी सोचल्याने जाऊन राहिली त्या बुडे काय सोचल्या जाणार. खरंच मेलो असेल ते बुडं. होऊ शकते असं काय सांगता येते. चाल बरं पाहून येऊ. असं अडून नको पाहू. चाल चला काही सांगता येत नाही. आता तुम्ही म्हणूनच राहिली एवढं करूनच राहिले कॅंग कॅंग मा भोवती तर चाला बाबा. पण मा भरोसा नाही त्या बुड्या गॅरंटीच नाही. ते साहायचे गांजा माझ्या दारवा मारवा पेतात ते दोन्ही बुडे रंगेलात. ते ना काहीतरी कांड केलं असेल आणि मग ते नशेत पडेल असेल ते बुडं असं असेल. पण तुम्ही गोट नाही घेत दोघं जण माझ्या सोबती. मी म्हणतो 2 वावर ओलांडल्यानं काय माणूस मरते काय की वजन 10 किलो कमी होणार आहे तुमचं. काय राजा समाधान भाऊ कसं हो तुमचं काय भेजा होई राजा तुम्ही शरीरानं. काय बा कसं रे भाऊ चला बा. खरंच जर मेलं ते बुडं तर मानान माझ शपूट डापसान तुम्ही. मानान कोण्या काणसान दिवस रात काय समाधान असा होता समाधान असंच म्हटलं. घ्या साऱ्या गावात बोंब मानाची. चला बाबा चला पाहून येऊ बाबा काय झालं काय नाही तर चला. पाहिजे समाधान भाऊ असं अडून नाही पाहिलं पाहिजे. आला ना फोन आपल्याला माणूस की आता अटीच काय कुणाला लाईट ना पाहिजे. अटून तटलो काय नाही फक्त आपल्याला. आता येऊन राहिलं बा नाही म्हणून राहिलो काय. चला ना चला. नाम्याने मलाच फोन करा जायच्या ना. बा माणूस आहे थंडी आता देऊन राहिला.